पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। अथ षोडशोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। मावळवीत विश्वाभासू नवल उदेला चंडांशू अद्वयाब्जिनी विकाशू वंदू आता। 16व्या अध्यायाची सुरुवात आहे। 16व्या अध्यायातले हे मंगलाचरण आहे आणि मंगलाचरणामध्ये जे मंगलाचे एक एक प्रकार आहेत त्यातलं हे मंगलरूप निर्देश मंगलरूप कुणाकडं निर्देश केला तर श्री गुरुनाथाकडे। 15व्या अध्यायात शेवटचा जो भाग झाला त्या मुद्द्यामध्ये उत्तम पुरुष सांगितला आणि उत्तम पुरुष जाणणारे जे ज्ञानी आहेत त्या ज्ञानीयाच्या ठिकाणी आता सगळं जे काही आहे ते सगळं काय झालं, ऐक्य झालं। त्यांच्या ठिकाणी आता क्षर आणि अक्षर पुरुषांचा लय झाला आणि उत्तम पुरुष हा जसा व्यापक आहे तसं त्यांचंही ज्ञान व्यापक झालं। त्याच विषयाला धरून आता मांडणी केली। त्या मांडणीमध्ये वर्णन करत असताना अशी एक उपमा दिलेली आहे की माझे श्री गुरुनाथ म्हणजे कोण आहे तर ज्ञानसूर्य आहेत। माऊली काय म्हणतात की माझे निवृत्तीनाथ हे ज्ञानसूर्य आहेत आणि जसा ज्ञानसूर्य एकदा जागा झाला किंवा तो उदयाला आला की मग जे जे काही असतं रात्रीतलं ते सगळं संपून जातं। सूर्याचा उदय होत असताना आमच्या ठिकाणी जर काही असेल तर जे काही रात्री होतं आणि रात्रीच्या सगळ्यामध्ये अंधार असतो मग काही दिसत नाही, पण दिसत नसलं तरी भासतं ना। आता डोळ्याच्या दृष्टीला काही समोर नाही पण भास मात्र आहे। मग कदाचित तो भास योग्य असेल किंवा अयोग्य असेल, म्हणजे जे समोर दिसलं त्याला यथार्थ तरी पाहू नाही तर अयथार्थ पाहू। एखादा झाडाचा बुंधा असेल तर हा माणूस आहे काय, काय हा चोर आहे की काय, अशा तऱ्हेच्या कल्पना तिथं उभा राहतील। म्हणजेच मग हा जो भास आहे तो भास आता काय होईल तर सूर्योदयानंतर नाहीसा होईल। कारण स्वच्छ ऊन पडलं म्हणजे मग काय होतं की स्वच्छ उन्हाच्या ठिकाणी सगळं काही दिसत असतं। ही दिसायला सुरुवात झाली की तसं ज्ञानसूर्यानं ज्ञान जागं झालं की अज्ञानांगाचं जे जे काय आहे ते नाहीसं झालं। पण काही गोष्टी अशा आहेत की क्षणात बदलत नाहीत। जसं आता आपल्या खोलीत काय आहे, अंधार आहे आणि आपण लाईटचं बटन दाबलं की लगेच अंधार नाहीसा होतो आणि लगेच झाला काय आहे, प्रकाश। तसं परमात्मा स्वरूपाचं ज्ञान जरी झालं असलं, हा उत्तम पुरुष आहे, हा सर्वव्यापक आहे, हा सगळ्यांचं काय असेल ते काय आधार आहे, हे जरी कळालं तरी समोरचं जगत लगेच निघून गेलं काय, समोरचं विश्व लगेच निघून गेलं नाही। मग विश्वाचा मिथ्यापणा अर्थात काय आहे, मिथ्या म्हणजे संपलं असं नाही, त्याच्याकडं पाहण्याची वृत्ती आमची बदलली। आता जे मिथ्या असतं की जे खोटं आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा त्याची आसक्ती कमी होती ना। हे जे खोटं आहे असं एकदा समजलं की मनुष्य काय, एखादं मनुष्य रस्त्यानं चालला आहे आणि एकदम एखादं नाणं पडलेलं दिसलं, अरे म्हटलं पैसे आहेत, खाली वाकून उचलायला गेलं ते निघाले खोटे, दिल टाकून। कारण हे खोटं आहे म्हणल्यानंतर काय केलं की सोडून दिलं। हे सगळं खरं आहे कारण सगळं विश्व आम्हाला दिसतंय आणि ते अनित्य आहे, ते परिवर्तित आहे हेही कळतंय, पण संबंध कुठं सुटला आहे?
कारण व्यावहारिक सत्यता आणि विश्वाची सत्यता आमच्या ठिकाणी दृढ आहे. पण विश्वसत्यतेची दृढता जोपर्यंत आहे तोपर्यंत आहेच. ज्ञानी यांच्या ठिकाणी सुद्धा सगळं काही असेल तर सगळं विषमता निघून गेली. आता त्यांच्या ठिकाणी काय आहे की संपलं, विषमता राहिली नाही. पण त्यांच्या दृष्टीने पाहताना अज्ञानी दिसते तर ज्ञानी दिसतेत ना. मग आता त्यांच्याजवळ ती विषमता का आली? तर ही जी काही व्यावहारिक सत्यता आहे अज्ञानाची ती त्यांच्या ठिकाणी काय आहे कळती की अरे अरे ह्याला कसं कळत नाही. म्हणजेच जसं एखादा लहान मुलगा आहे आणि आडकित्ता घेतला आणि ते बोट अडकलं त्याचं, पण त्याला कळलं ना की आपण इकडचे ज्या आडकित्त्याला धरले ते सोडून द्यावं, उलटं ते दाबून धरतो आणि पुन्हा चिर मोठे मोठ्याने ओरडतो. तेव्हा आता ह्याच्या हातातलं हे काढून द्यावं, पण हे चुकीचं धरलं हे त्याला काय कळतं आहे. तसं अज्ञानाला आपण चुकीचं वागतो हे कळत नाही, ज्ञानी याला कळतं. मग ह्याला रस्त्यावर आणावं अशी त्यांची तळमळ तयार होते. त्याच्याकरता जे मिथ्या आहे हे जरी आम्हाला आत्मज्ञानानं कळत असलं तरी लगे समोरचं मिथ्यत्व आमच्या ठिकाणी प्रतीतीला येत असलं तरी त्याच्याबद्दलचा जो झालेला दृढ भाव आहे तो कमी होत नाही. मग आता त्याच्यासाठी काय आहे की हळूहळू त्याची जी असेल ती गोष्ट कमी होईल. आता हा जो काही विश्व आहे ह्या विश्वाशी आमचं जे व्यवहार होतं ते विश्वाला जे आम्ही सत्य ठरवलं होतं ते आमच्या ठिकाणी असलेल्या दोषामुळं, आमच्या ठिकाणी आमचाच असलेला काय अहंकार होता, म्हणजे अहंता होती, आणि जे माझं म्हणून ठेवलं होतं त्याची ममता होती, आणि त्याच्याशिवाय बाकीचं काय असेल त्याची आसक्ती होती. आता काय आहे की जसं त्याचे फरक पडायला लागले तसं अहंतेत काय आहे की फरक पडला, अहंता निघून जायला लागली. कारण का तर मी जो कोणी आहे तो मी एक देहधारी नसून या परमात्म्याच्या अनुभवासाठी परमात्म्याच्या सान्निध्यात गेलेलो आहे. देह नावाची फक्त उपाधी, कारण तो परमात्मा सर्वव्यापक आहे हे आमच्या अनुभवाला यायला जड आहे. तो संकुचित झाल्यामुळं कळाला आहे, तो शरीराच्या उपाधीत आला म्हणून कळाला आहे हे आता यांना कळतं. त्यामुळं शरीराचा जो भाव होता, अहंता जी होती, अहमपणा होता तो कमी झाला. आणि जे काही असेल ते सगळं ईश्वराने केलं आहे, भगवंताचंच हे सगळं आहे ही आता थोड्या अंतःकरणात भावना तयार होऊ लागली. मग सगळं जर विश्व भगवंत रूप आहे तर ह्यातल्या कोणत्या गोष्टीबद्दल आसक्ती का बाळगावी, आणि आसक्ती बाळगायला त्याच्याबद्दलची गरज निर्माण झाली तर ना. कोणत्या गोष्टीची आसक्ती असते, आपल्या घरात जे रेलचेल आहे त्याची आपल्याला आसक्ती कशी होईल. जे आमच्यात कमी आणि ज्याची आम्हाला गरज वाटते त्याची जास्त करून आसक्ती असते. आता हे सगळं हे मिळवायचं आहे, ते मिळवायचं आहे, ते मिळवायचं आहे, कशासाठी मिळवायचं, या सगळ्या उपभोगातून सुख घ्यायचं आहे. पण आम्हाला जर परमात्म सुखाचं जाणीव होऊ लागले तर ह्यांची काय गरज आहे. आता विषयाच्या सुखाकडे काय वळायचं आहे. जसं आत्मसुख जाग होतं तसं विषयासंबंधीचा त्याज्य भाव तयार व्हायला लागतो. म्हणजे जे विषय आहेत ते. मग आता जसं काय आहे की मोठी माणसं काही बसलेत आणि तिकडे लहान पोरं खेळतात, तोपर्यंत रस्त्यात एक काहीतरी मिरवणूक आली आणि मोठमोठे वाजंत्री वाजायला लागले. पोरं पळत दारात गेली, मोठी माणसं गेलीच नाहीत. फार झालं तर उत्सुकतेने विचारलं काय रे. मग पोरांनीच तर सांगितलं मिरवणूक आहे. मग कोणाची असो नाही तर काय, त्यांना त्याची उत्सुकता संपली ना. उठून बघा काय राहिलं नाही, ती मुलंच फक्त गेली. कारण मुलाला त्याची काय आहे, काय आहे, कसं काय चाललं आहे बघायची आवड आहे. यांची आवड कमी झाली. मग तसं जे काही आसक्त भावाचे होते त्याच्या संबंधाचं आमच्या ठिकाणचे फेरपालट होऊ लागले. आणि हे जसं कमी होत जाईल तसा फरक होतो, एका क्षणात होत नाही. मग होत म्हणून मावळवीत. एरवी मावळणं एवढा शब्द दिला असता तर अहो ते तर रोजच आहे ना. झोपीत काय विश्व मावळतच ना, झोपीत कुठं विश्व आहे आमच्यासमोर. पण दुसऱ्या दिवशी आहे तसंच दिसतं. मग ते मावळलं हे मान्यच नाही आमच्या ठिकाणी.
म्हणजे जसं आहे तसं जर जागृतीत दिसू लागलं तर त्याला आहेपणाच आम्ही देत होतो, पण हा आहेपणा बाधित होऊ लागला, याला मिथ्या म्हणायचं. मिथ्या याचा अर्थ जगत निघून जाईल असं नाही, बाहेरचे व्यवहार खोटे होतील असं नाही. आम्हाला काय आहे, साधूसुद्धा बाजारात गेले ना तर भाजी घेताना तिथंसुद्धा करतात, एवढ्याला द्या की, एवढ्याला दिलं म्हणून काय होतं आहे, हे काय आहे, हा व्यवहार आहे, होतच असतं ते. एकंदरीत काय आहे की मग तो जो काही आमच्या पुढं असलेला विश्वाभास आहे तो कमी होत चालला, मावळवीत. म्हणजे ही प्रक्रिया होत 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 चाललेली, एका क्षणात झाली नाही. मग कधी झाली तर जसं जसं आमच्या देहभावाचा जो भाव होता तो कमी होत, अहंता कमी झाली आणि ममतेविषयी प्रमाण कमी होऊ लागलं. कारण हे सगळं जे काही आहे ह्या केवळ माझं म्हणण्यात वाटेकरी आलेत आणि त्यांना पाहिजे तसं ते त्याचा वापर करायला लागल्यावर त्या ममतेकडचे आमची जी काही आहे त्याच्यातही आसक्ती होती ती पण कमी होऊ लागली. मग उलट असं झालं की जे आमच्या आवडीचं आहे पण आमच्या नातवाने मागितलं तर आम्ही देऊन टाकायला लागलो. म्हणजे काय झालं की हात लावू नको म्हणणारे आम्ही धर म्हणायला लागलो. ही आसक्ती कमी होते, ममत्वाची आसक्ती कमी झाली, बाह्य विषयाची आसक्ती कमी झाली. मग काय झालं तर अंतःकरण ह्यापासून बाजूला निघायला लागलं. तेव्हा हा विश्वाभास आमच्या पुढचा कमी होत चाल. कारण ज्ञानाने कळाले जसं आपण काय करतो, दोन भाग पाडतो की जागृतीत दिसतं त्याला दृश्य आणि स्वप्नात दिसतं त्याला भास. दृश्यभास सोडोनिया जाण, अण्णांच्या वासुदेवाची घ्यावा निवडून. तेव्हा हे दृश्य आणि भास हे दोन्ही सोड. तेव्हा भासच आहे हा सुद्धा, हे दृश्य नाही, हा दृश्यसुद्धा काय आहे, भासच आहे. मग त्याच्यामुळं काय आहे की हे समजायला लागलं ना, कारण आता ज्ञानसूर्य उगवलेला आहे, सद्गुरूची कृपा प्राप्त झाली, त्यामुळं पुढची ओळख होऊ लागली. मग त्याच्यात आमच्या ठिकाणी आता कोणतं पक्क आहे तर दृश्य ते माईक प्रत्ययी दाखला. हे माईक आहे ह्याचा आमच्याजवळ आता प्रत्यय येऊ लागला आहे आणि मग विश्वाकडं पाहण्याचं आमचं लक्ष वेगवेगळं झालं. त्याच्याकरता काय आहे की तो त्या ठिकाणी ह्या ज्ञानसूर्याच्या कृपेनं झालेला आहे. म्हणून आता जर काही असेल तर मी आणि हे, मी आणि तू हे द्वैत संपलं. त्याला त्यांनी नाव दिले अद्वय. हे अद्वय काय आहे तर अद्वय त्याने कमळ सांगितलं. जसं ज्ञानसूर्य उदयाला आला म्हणजे सूर्य उगवला, सूर्य विकासिनी कमळांचं काय होतं, विकास होतो, ते काय करतात, उमलतात. तसं ह्या ज्ञानानं द्वैत नाहीसं झालं आणि अद्वैरूपी कमळीनी त्या ठिकाणी काय झाली, विकसित झाली. हे सगळं घडलं माझ्या श्रीगुरूमुळं. वंदू आता, म्हणून मी माझ्या श्रीगुरूच्या चरणं वंदन करत आहे. माझ्या श्रीगुरूचा माझ्यावर उपकार आहे याची मला जाणीव आहे. जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञान चांदणिया, जो सुदिनू करी ज्ञानिया सोबोधाचा. आता कोणाचं कार्य सांगायचं आहे, श्रीगुरूचंच कार्य सांगायचं आहे. म्हणून मग काय, जे आता पहिल्या ओवीचं रूप घेतलं तेच पुढं आलं की श्रीगुरू रूपी सूर्य. जसा सूर्य उगवला की रात्रीवर रुसतो, म्हणजे रात्र निघूनच जाते. एखाद्या माणसाचं काय असलं जमत नसलं ना तर ज्याच्याबद्दल आपला रुसवा आहे ते आपल्या पुढे येत नाही किंवा आपण त्याच्या पुढं जात नाही, कारण त्याचं आपलं जमत नाही. ते आपल्यावर रुसला आहे किंवा आपण त्याच्यावर रुसला असलं तर ते समोरासमोरसुद्धा येत नाही. तसं ही रात्र दिवसावर रुसली, ती दिवस यायच्या आधी ती निघूनच जाते, नको पुढे यायला. आता त्याच्यासाठी इथं नाव दिलं अविद्या राती. अविद्या काय आहे तर अविद्या ह्यांच्या पुढं राहील कसं, रात्र जशी सूर्यापुढं राहत नाही तसे ह्यांचं कारण हे विद्यारूप आहेत. विद्येपुढं अविद्या कशी राहायची, आता अविद्या त्या ठिकाणी थांबणार नाही. म्हणून विद्या स्वरूप असलेल्या श्रीगुरूपुढं अविद्या टिकणार नाही. तेव्हा ही अविद्या रात्रे ही सगळी निघून गेली, बाजूला गेली. आता तिच्या ठिकाणी जे काही आपलं असल अस्तित्व ते संपलं. सूर्य उदय झाल्याबरोबर अंधार नाहीसा झाला.
सूर्य उदय झाल्याबरोबर या ठिकाणी ज्ञानसूर्यरूपी श्रीगुरूची कृपा झाल्यावर अविद्यारूपी अंधार नाहीसा झाला. अविद्यारूपी आमच्या ठिकाणी झालेले जे जे काही आहेत अन्यथा ज्ञानाचे प्रकार ते पण नाहीसे झाले. त्यात आता जर काही असेल तर काय काय घडतं, सूर्य उदयानंतर काय घडतं, तर आकाशातल्या चांदण्या मावळतात, अंधार जातो, चांदण्या मावळतात. हे जसं आहे तसं ज्ञानाज्ञान चांदणिया. मग त्याच्या ठिकाणी आमच्याजवळ असलेलं जे काही अज्ञान आहे ते गेलं आणि जे जगत स्वरूपाचं सत्य मानणारं ज्ञान आहे ते पण गेलं. म्हणून ह्याला हे ज्ञान इथं सांगितलं, ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही मावळलं. पण कोणचं ज्ञान आहे की ज्याला आम्ही व्यावहारिक ज्ञान म्हणतो, ज्याला विपरीत ज्ञान म्हणून म्हटलेलं आहे, ते ज्ञान तेही त्यातलं गेलं आणि अज्ञान गेल्यामुळं ते गेलं. तेव्हा हे दोन्ही त्या ठिकाणी गेलं. हे कोणी केलं? जो सुदिनू करी ज्ञानी हा जो ज्ञानी आहे त्यांनी आमच्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सूर्य उगव आमचा दिवस सुरू केला. आता असं आहे की असे कितीतरी दिवस उगवत होते आणि किती मावळत होते, पण आज आमच्या ठिकाणी श्रीगुरूची कृपा झाली म्हणून आज सुदिन आहे. हा जो काही आमचा दिवस आहे तो फार चांगला दिवस आहे. या दिवसाला पुढते अस्तवे नायसे जया पाहाले अद्वैत दिवस आहे, असा हा अद्वैत दिवस त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. म्हणून ही सगळी त्यांची कृपा आहे. तेव्हा ते सांगतात ज्ञानिया. आणि कशामुळे हे सगळं झालं? स्वबोधाचा बोध आमच्याजवळ नव्हताच. कशाचा बोध नव्हता? मी कोण आहे ह्याचा बोध नव्हता. म्हणून स्वबोध. आता जर काही असेल तर मी कोण आहे ह्याचा बोध झाला आणि या बोधाचा दिवस उगवल्यामुळं हे समोरचं जे काही अज्ञान आहे म्हणजेच रात्र आहे आणि रात्रीत जे काही आमच्या पुढं चांदण्या दिसत होत्या ते सगळं गेलेलं आहे. जेने विवळतीये सवळे लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे सांडिती देह अहंतेची अविसाळे जीव पक्षी. आता जर काही असेल तर हा उजाडलं म्हणा, सूर्योदय झाल्याबरोबर आमच्याजवळ जर काही असेल तर आत्मज्ञानाचे डोळे, म्हणजे जसा अंधार नाहीसा झाला आणि सूर्योदय झाल्यानंतर डोळ्याला सगळं दिसतं. अहो मोठं तर दिसेल पण लहानसुद्धा दिसतं. म्हणजे जर मोठ्या मोठ्या वस्तू दिसतील पण टाचणी पडली तरी दिसेल, त्याच्यापेक्षा लहान काय असलं तरी दिसेल. कारण का? ते या डोळ्याला मदत करणारा सूर्य आम्हाला आलेला आहे. तसं आता आत्मज्ञानाचे डोळे जागे झाले. त्यामुळं जे काही आमच्याजवळचं आहे जीव, तो जीवपणा कमी झाला. आता त्याला त्याने उदाहरण दिलं आहे की जसा सूर्य उगवल्यानंतर जे काही आविसाळे म्हणजे घरटं, त्या घरट्यात राहणारे जे पक्षी असतात त्यांना कळतं आता उजाडलं, चला बाहेर. मग ते काय करतात? त्या झाडाला सोडून आपला कुठं असेल चारा बिरा हुडकायला निघून जातात. मग त्याच्याकरता जीव पक्षी जसे घरटे सोडून आपला जो काही असेल ते चारा फिरायला तिथं घेऊन जातात. त्यामुळं इथं सांगितलं की देह अहंता हाच जीव पक्षी आणि तो आमच्याजवळचं काय आहे? आत्मज्ञानाचे डोळे उघडल्याबरोबर हा जो काही जीवात्मा जीव पक्षी जो आमच्याजवळ होता त्या जीवाचं ब्रह्माशी ऐक्य होऊ लागलं. तो उडून गेला म्हणजे कुठं? ह्याच्या देहाशी संबंध धरला होता तो संबंध सोडला. मग जसं सांगतात की हा जीव पक्षी किंवा हा जीव एक प्रकारे झोपेत होता, अज्ञानरूपी झोपेमध्ये, आणि मग त्यातनं जागा झाला. कोणामुळं? गुरुकृपेमुळं. महावाक्याचे नावे गुरुकृपेचे निथावे माथा हातू ठेविला नव्हे थापटीला जाईस. याला जागं केलं ते महावाक्याचे नावे. आता श्री गुरुनी समोर असलेल्या जीवाला त्याच्या देहाला दिलेल्या नावाला नाही हाक मारली, ओ ब्रह्म म्हणून हाक मारली. हे महावाक्य आहे आणि ह्या महावाक्यानं त्या जीवाच्या लक्षात आलं आपण ब्रह्म आहे. अर्थात काय केलं त्याने की मग आपला जो काय असलेला देहाशी संबंध आहे, देह अहंता आहे, ही देह अहंता सोडून दिली आणि हा जीव पक्षी त्या असलेल्या गुंतलेल्या घरट्यातून बाहेर पडलेला आहे. लिंगदेह कमळाचा पोटी वेचतया चितभ्रमराचा
बंधी मोक्षू जयाचा उदयला होय. आता तशाच प्रकारचं, कारण एक कल्पना तयार झाली, एक रूपक तयार झालं की त्याच मांडण्या पुढं आल्या. सूर्योदय झाल्याबरोबर जसं काय आहे की हे जे काही आहेत कमळ, कुठलं कमळ की जे सूर्य विकासिनी होतं, सूर्य अस्ताबरोबर ते मिटतं, ते काय झालं, मिटलं. पण सूर्य उदय झाल्याबरोबर विकसित झालं आणि त्याच्यात जे गुंतलेले भ्रमर होते ते मुक्त झाले. त्या भ्रमराला काय आता झालं इकडं तिकडं फिरायला. तसा आमचा जो काय असलेला जीव आहे हा पण कमळात गुंतला होता. त्या कोणत्या, लिंगदेह, लिंगदेह कमळाचा, हे लिंगदेह रूपी कमळाच्या ठिकाणी गुंतला होता. आणि त्याच्या ठिकाणी जे जे काही होतं ते त्यातनं बाहेर पडला. मग हा कोणता भुंगा आहे तर चिद्भ्रमराचा. आता जे चिदच काय होतं लिंगदेहाच्यामुळं चित्त झालं. चित्त म्हणजे अधिकत असणं, ह्याला चित्त, हे अधिकत काढून टाकलं की चित्तम चिद्विजानियात तकाररहितम यदा. जसं तकाररहित झालं की चित्त म्हणजे चिद आहे. हे चिद आता काय झालं तर जे चित्त स्वरूप झालतं, चित्त म्हणून नावाला आलतं ते निघालं आणि बंधी मोक्षू जयाचा, ते बंधत्व संपलन मोक्षाकडे निघालं. हे जे काय आहे कशामुळं तर जयाचा उदयला होय. जे उदयाला आले, ज्यांचा आमच्या ठिकाणी ज्ञानसूर्य म्हणून उदय झाला किंवा आता त्याच्यावर झालं जो स्वबोध झाला, या स्वबोधानं या ठिकाणची जे जे काही गुंता आहे तो गुंता एक 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 निघत चालला. पण प्रक्रिया कशी घडत चालते ते दाखवले. मग जसं जसं काय आहे की ज्ञान अज्ञान नाहीसं झालं की मग जे काय आमच्या ठिकाणी आहे तो स्वबोध झाला, आत्मज्ञान तयार झालं की देह अहंता कमी होते. देह अहंता कमी झाल्यानंतर त्यातला जो काही जीव म्हणून आम्ही सांभाळला होता तोही त्यातला आता काय मुक्त व्हायच्या मार्गाला लागतो. अशा तऱ्हेनं याच्या ठिकाणी आता मोक्षप्राप्ती, कारण बंधन संपलं. असं सांगतात की तुम्ही आम्ही सगळे बद्धच आहेत, मुक्ततेच्यासाठी काय करतोय, परमार्थ करतोय. पण बद्ध म्हणजे काय तर मी आज बांधलोय हे गैरसमज आहे. बद्ध म्हणजे काय, फार आपल्याला काय कुठं गोंध, हे गैरसमज आहे. आणि तो ज्ञानानं नाहीसा होतो, मग मी मुक्तच हे कळतं. शब्दाच्या आसकडी भेद नदीचा दोही थडी, आरडा ते विरह वेळी बुद्धी बोधू. आता त्याच्यात काय आहे, कशा कशा गोष्टी असतात पहा की परमार्थामध्ये मनुष्याच्या ठिकाणी काय आहे तर काही काही शोधावं असं वाटतं त्याला. मग नुसतं श्री गुरुजवळचं आत्मज्ञान आहे हे तर झालंच, पण हे सांगतात त्यावर विश्वास बसायला त्याला असं वाटतं की ह्यांनी जे सांगितलं आहे ते ह्या ग्रंथात आलं का, त्या ग्रंथात आलं का, त्या ग्रंथात आलं का, हा शोध घेतो. आणि एक एक ग्रंथकार आपल्या आपल्या पद्धतीने त्याची मांडणी करतो. जसं आपण 13व्या अध्यायात पाहिलं सुरुवातीलाच की जे हे असणारं क्षर किंवा हे जे असलेला देह आहे हे किती जणांना त्याचं वेगवेगळी मतं सांगितली. क्षेत्र सांगताना किती जणांना त्याची मतं वेगवेगळी सांगितली. तसं इथं जसं जसं त्याच्या ठिकाणी काय आहे, हा ग्रंथ वाच त्याचं मत, तो ग्रंथ वाच त्याचं मत, हे आसकडी म्हणजे ह्याच अडचणी होऊन बसतात. ह्यांचं खरं का ह्यांचं खरं, ह्यांचं खरं का ह्यांचं खरं, हे शब्दाची आसकडी म्हणजे हे अडचण येते आणि त्यामुळं भेदच वाढतो. त्याला सांगितलं भेद नदीच्या दोही थडी. आता इथं काय झालं, भेद आहे पण एक रूपक द्यायचं आहे. रूपक देत असताना सांगतात की या किनारी आणि त्या किनारी, नदीच्या काय ह्या तीरावर पलीकडच्या ह्याच्यावर आहे एक आणि ह्याच्यावर एक आहे, ह्या दोघांचा विरह झाला आहे. असे जे काही पक्षी, असे जे काही त्यांच्या ठिकाणी असलेली जोडी, त्या जोडीमध्ये पक्षामध्ये विरह झाल्यामुळं त्या वियोगानं ते मोठमोठ्याने एकमेकाला हाका मारतात. त्याचं उदाहरण आता त्यांना पुढं द्यायचं. हे कोणते पक्षी, त्यांचं नाव चक्रवाक. चक्रवाक पक्षाबद्दलचं उदाहरण असं घेतलं आहे की हे एक पक्षी, आता आपल्याला त्या हे पक्षाचं नाव काय त्याचं काय माहीत नाही, पण चक्रवाक आहेत
ह्यांचं एक प्रकार आहे, आजही ते असं आहे की ह्यांची एकदा जोडी जमली की आयुष्यभर त्यांचे जेव्हा आयुष्य आहे तोवर तीच जोडी असते. त्यातल्या एकानं जर काहीतरी कारणानं त्याचा मृत्यू आला तर दुसरं आपलं शरीर आपटून मृत्यू होतो. मग इतके ते एकमेकाच्या सानिध्यात आहेत. पण असं सांगतात पौराणिक कथा म्हणून की हे दोघं त्यांच्या असलेल्या काय आहे की श्रृंगार ह्याच्यामध्ये असताना त्या ठिकाणी राम चालले होते आणि रामाने पाहिलं ह्यांच्या दोघांचं युग्म. म्हणजे माझी गेली सीता आणि ह्याला हे सुचतं का, म्हणून त्यांनी सांगितले की रात्रभर तुम्ही जवळजवळ असाल पण तुम्ही एकमेकाला कळायचे नाहीत. हा शाप त्यांना. त्यामुळे हे जवळजवळच, ह्याने हाक मारली की त्यांनी ओ म्हणावं, त्यांनी हाक मारली की ह्याने ओ म्हणावं, पण शापामुळं रात्रीत आपण जवळ हे कळत नाही. त्याच्याकरता त्यांनी सांगितलं की आरडा ते विरह वेडी, ह्यांचा विरह झाला आहे, हे विरहाने वेडे झालेत आणि काय करतात, आरडतात. मग आता तो जो काही आहे तो बदल कधी होईल तर बुद्धी बोधू. तर आता ही तर उदाहरण द्यायचं आहे. कोण आहे तर बुद्धी ही चक्रवाकी आणि बोध हा चक्रवाक आहे. ह्यांच्या दोघांची ताटातूट झाली. बोध त्या चक्रवाकीला जायचं आहे, कारण बुद्धी ही बोधव्यम, बुद्धीचं स्वरूप, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे. बुद्धी परमात्म्याला स्वीकारण्याच्या योग्यतेची, पण तिची योग्यता कमी झाली म्हणजेच ह्यांच्या दोघांमध्ये ताटातूट झाली. आता बुद्धीला कधीतरी बोधाच्या बद्दलचं स्मरण होतं आणि ती विरहानं ओरडते. बोधालाही बुद्धीकडे यावं लागतं, बोधही त्याप्रमाणे ओरडतो. ही ह्यांची ताटातूट झाली आणि मग त्यांच्या दोघांमध्ये भेद नदी, हे भेद त्या ठिकाणी आलेला आहे. तया चक्रवाकांचे मिथुन सामरस्याचे समाधान भोगवी जो चित गगन भुवन दिवा. एकंदरीत याच चक्रवाक आणि चक्रवाकीचं कधी मिलन झालं, कधी गाठ पडली तर दिवस उगवल्यावर. रात्री तर ह्यांना शाप आहे आणि मग त्यांना त्या ठिकाणी भेट नाही. इथंसुद्धा तेच झालं की हे जे काही आहे या बुद्धीचं आणि बोधाचं सामरस्य झालं. आता त्या सामरस्याच्या समाधानामध्ये दुसरं काही नाही, भोगवी. काय भोग भोगायचा आहे की जे चैतन्याच्या ठिकाणी सानिध्यात असलेला हा भोग सुरू झाल्यामुळं जसं सूर्य उगवला म्हणजे त्याला एक कल्पना दिली भुवन दिवा. जसं रात्रीचा अंधार निघून जायला घरामध्ये दिवा लावा लागतो, मग सगळ्या जगातला अंधार रात्री रूपी जाण्यासाठी सूर्याचा दिवा लावा लागतो. हा भुवन दिवा हे लावल्यामुळं कुठं येतो, चित गगन, जे काही गगन आहे तिथं. आता त्याची कल्पना इथं आली की चैतन्यरूपी गगनाच्या ठिकाणी, कारण जे आपलं स्थान आहे तिथंच खरं अज्ञान आहे आणि तिथपर्यंत आपल्याला वाट करावी लागते चालत. मग कुठं आहे तर जिथं चित स्वरूप आहे तिथं, चितच्या ठिकाणी आपलं जाणं झालं म्हणजे आपण आत्मभोगापर्यंत गेलो, तिथं जाऊन हे पोचले. मग हा त्याला नाव आहे चिदाकाश. चिदाकाशाच्या ठिकाणी आमची बुद्धी किंवा आमचं जे काय असणारा बोध तिथं जाऊन पोचला की आनंदाचा अनुभव येतो. भोगवी जो चित गगन भुवन दिवा. त्यामुळं त्याच्या ठिकाणी हे सगळा जो काय आहे तो अनुभव येऊ लागला आणि मग बोधाचं आणि बुद्धीचं सामरस्य झालं. हेच समाधान त्या ठिकाणी उभा राहिलं. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव